नमस्कार, मी सर्जेराव यादव. आपण आलो आहे कराडगाव येथे. नानासाहेब लोंढे सर हे शेतकरी आहेत. यांच्या गव्हाच्या पीक आहे. या गव्हाच्या पिकाला आपण सनेजचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट दिले होते बीज प्रक्रियासाठी. तर त्यांना काय रिझल्ट आला, कसा आला हे त्यांच्याच तोडून ऐकू. सर, तुम्हाला कसं वाटतं हे गव्हाच्या पिकाला बीज प्रक्रिया केली, काय रिझल्ट म्हणजे वाटतो? बघा नाही का आता ज्यावेळेस हे सर्जेराव यादव सर आले आणि ते मला सांगायला लागले का सनीचे आमचे प्रोडक्ट असे तसे. पण खरं तर आपल्यासारखा शेतकरी ह्या गोष्टीकडे नाही का थोडंसं दुर्लक्ष करतो आणि ते यांचं जाणून पण नाही घेत. कारण की आपल्या ऑलरेडीच भरपूर लोक आलेले असतात, गेलेले असतात आणि फसून गेलेले असतात. पण यांनी जे काय मला प्रोडक्ट सांगितले हे सुरुवातीला मला बीज प्रक्रियासाठीच आग्रह करत होते. पण मी एक पण ट्रायल बेसवर एक अर्धा एकर गहू त्यांच्या हिशोबाने केला. तर त्याच्यात मला रिझल्ट असा आला की ज्यावेळेस बीज प्रक्रिया केली आणि दुसरं आंबवणी दिला. आंबवणी दिल्यानंतर हे बघा तुम्हाला पण दिसतंय गव्हाचे फुटवे वगैरे नाही का एकदम म्हणजे एकदम जबरदस्त असा फुटवा निघला. कारण काळोखी की भरपूर आहे. काळोखी बी भरपूर आली आणि प्लॉटला एकदम ग्रीनरी आली आणि इथं कुठलाही नाही का केमिकल आपण यासाठी वापरलं नाही. आणि आणि सर, तुम्ही त्या 20 गुंठे दुसऱ्या 20 गुंठ्याला केमिकलचे वापरले आणि याला बीज प्रक्रिया केली किंवा खालून आळवणी केली, त्याच्यात आणि याच्यात काय तफावत वाटते? त्याच्यात आणि याच्यात असा फरक झालाय का त्या गव्हाने एवढी चूड पण नाही केली आणि एवढी ग्रीनरी पण नाही त्याला. म्हणजे आपल्या प्रॉडक्टचा 100% रिझल्ट आहे बीज हो प्रक्रियापासून कुठल्या पिकाला वापरला आपण तर, हो आहे किंवा नंतर वापरलं तरी रिझल्ट आहे. हो आहे. मग इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे, काय तुम्हाला काय वाटतं? हे बघा इतर शेतकऱ्यांनी 100%च वापरायला पाहिजे का आज केंद्र सरकारने पण जी आर काढलाय की ग्रामपंचायतीला जी आर आलेला आहे आणि ते सांगतात की ऑर्गॅनिक फार्मिंग काळाची गरज आहे आणि त्यांनी जर उद्या हा निर्णय घेतला तर आपल्यासाठी हे मोठा ऑप्शन आहे कंपनी म्हणजे. आणि हिचे प्रोडक्ट जर वापरले तर जसा मला रिझल्ट आला तसा सगळ्याला येऊ शकतो.